नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिण या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कुठल्याही कथेचा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर ताबडतोब. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या ओळखीत, मित्रपरिवारात, नातेवाईकात कोणी लेखक असेल आणि जर त्यांच्या कथा किंवा कादंबरी ते आपल्या चॅनलवरनं ऐकवण्यासाठी परवानगी देणार असतील तर कृपया माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर थंबनेलमध्ये दिलेला आहेच. व्हॉट्सअप करा. मी जरूर त्या लेखकांच्या कथा किंवा कादंबरी आपल्या चॅनलवरनं तुम्हाला ऐकवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. मित्र हो, आज ऐकूयात चारुता सागर यांची कथा ढोलग. माळावरच्या पालात बाबल्या उताणा पडला होता. उजवा पाय गुडघ्यातनं काढलेला, छातीची एक बरगडी पिचलेली, मन फाटलेलं आणि अंग सुकलेल्या कातड्यावाने आकसून आलेलं. जिथं पायच गेला तिथं आसून नसल्यासारखं. आपलं आता उरलंच काय, मेलेल्या मुडद्यावाने. मनात विचारांचं हे भेंडुळं. डोळ्यात पालापुढं अस्ताव्यस्त पडलेलं सामान, हातपाय गाळून गप्प बसलेला बाप, डोळं गाळत असलेली आई, मुक झालेलं कोपऱ्यातलं ढोलग, बेवारशी पडलेलं गोळं, मेलेल्या जनावराच्या पोटातनं चोच मारून गिधाडानं बाहेर काढून टाकलेल्या आतड्याप्रमाणे गोळाहून पडलेली तार, आडव्या तिडव्या पांगळ्याहून पडलेल्या काठ्या. जी गत आपली तीच यांचीही. घरचा बापही धरणीला पडावा आणि बाईल माणूस हातपाय मोडून बसावं तशी. तार तुटली नवं, तुटू दे, खेळताना तुटायचीच. सगळं आपणच जितावं म्हणलं तर ते कसं होईल? डोंबाऱ्याची पोरं आईच्या पोटातनं जन्माला येतानाच हातपाय मोडून येतात. ती गेली खरं, जाताना पाहिलं का नाही कोणास ठाऊक. एवढ्या गर्दीत काय बघते म्हणा. पण आजचा खेळ होता तिच्यासाठी. मी खेळलो तिच्यासाठी. ती बघत होती. वनराणी आहे, वनराणी. डोंबाऱ्याच्या पोरी वनराण्याच आणि आम्ही बनलो वनराजे. बसलो झालं जन्माचं पांगळं होऊन. पण एवढं जरी तिच्या ध्यानात आलं तरी हा आपला पांगुळपणा पार विसरून जाईल. बाबल्या जसा पडला भुजिंगानं ढोलकं फेकून दिलं. त्याला वाटलं तारेवरनं बाबल्या नाही आपणच पडलोय. बाबल्याचा नाही आपलाच पाय मोडलाय. तो कसा पडेल आणि त्याचा पाय तरी कसा मोडेल? त्याला काळजातलं पाणी पाजलंय, तळहाताच्या पाळण्यात झेललंय, पसापसा घालून जगिवलंय, रक्ताचा एक एक थेंब आटवून शिकिवलंय. माझ्या म्हातारपणाचं जगणं आहे तो. आत्ताशी कुठं मिळवायला लागलाय, आता तोंडाला आलाय. बाबल्याचा पाय मोडलाय, आता मी हे ढोलग कुणासाठी वाजवू? आणि ढोलगं वाजिवलं तर तारेवर नाचणार कोण? नाही, तारेवरची कसरत करावी बाबल्यानं. मनगटानं दगडाची फाळ फोडावी बाबल्यानं. घोडा उडवावा त्यानं, छातीवर गोळं झेलावे ते बी त्यानंच. लोखंडाची पार फोकसारखी वाकवावी आणि प्रेक्षकांचं काळीज थरारून सोडावं. त्यांच्या टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद घ्यावा. वाहवा रे वाह, वाहवा रे वाह. आपण कोण? आपण फक्त ढोलगं बडवावं. अरे हा 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 करत वरडावं. त्याला शाबासकी द्यावी, भले बहाद्दर म्हणावं.
बाबल्याचं अंग चेडवासारखं चेंडू झालेलं, वेताच्या लवचिक फोकाप्रमाणे वेत झालेलं. तो खेळणारा म्हणून महाजोर. 5-50 खेड्यात त्याचं नाव झालेलं. बाबल्याचा खेळ म्हटलं की तौबा गर्दी. सुगीच्या दिवसात डोंबाऱ्याची पालं माळावर दिसली की लोक विचारत, बाबल्याचं पाल नव्ह का? डोंबारी बेरकी झालेली म्हणत, वय सरकार बाबल्याची पाल. अरे मग गावात खेळ होत्या की सांचा. लोक बाबल्याचा खेळ बघायला उत्सुक झालेले. आणि हरण्या डोंबारी शेवंतीचा बाप. ती त्याला बापू म्हणते. शेवंती पातळीच्या भाजीवानी कवळी, रंगानं सावळी पण कायेनं तुकतुकीत. हरण्यानं जपली म्हणून उमटली. त्याच्या मनात आता पोरगी उजवली पाहिजे. हुबेहूब तिच्याकडे गेली. नाका डोळ्यात अगदी तशी, फक्त पायातच माझ्याकडं आली आहे, लहानसं अनकोरल्यागत. आता पहिल्यावानी जवळ यायला लाजती. थोरली झाली नव, पण तिची धाकली बहीण असावी अशी दिसती. 4 पैसे जाईनात का, पर जागा मात्र अशी फक्कड होडकाय हवी का तिच्या जन्माचं कल्याण व्हावं. भुजिंगाच्या पोराचं नाव त्याच्या कानावर होतं. पोरग पट्टीचं खेळणार. एकदा बघून तर यावं, जमलं तर जमलं. म्हणून त्याने बायकोला विचारलं, वय ग, काय म्हणालीस त्याचं नाव? राती सांगत होती की. कायस बरं. पुढं ती आठवण म्हणाली, बाबल्या बाबल्या हे वाटतं. असू दे काहीतरी, बघून येतो एकदा. एवढी येदगावच्या भैरोबाची यात्रा होऊन दे. भैरोबाची यात्रा या भागातली मोठी यात्रा. सगळ्यांना मिळकत मिळवून देणारी जत्रा. तमाशा, सिनेमा, कोल्हाटी, डोंबारी हे आपापले खेळ मांडून बसतात. जगण्या आपल्या संग 4 मैतर घेऊन आला होता. जत्रेत खेळ करून 4 पैसे मिळवायचा त्याचा इरादा नव्हता. उगा जत्रेला जाऊन यावं म्हणून तो आला होता. हिंडता हिंडता ढोलगं वाजतेलं त्याच्या कानावर आलं. इथं कोण्या डोंबाऱ्याचा का कोणा कोल्हाट्याचा खेळ आला. सहज बघावं म्हणून तो पुढे झाला. तो खेळाभोवती चिक्कार गर्दी. माणसाला रेटून माणूस. त्याला आत शिरता येईना. तो तिथूनच बघायला लागला. तारेवर खोचा खवलेली तरणीताठी पोरगी बिजलीसारखी स्वतः नाचत होती, तारेला नाचवत होती, वेताच्या फोकासारखी लवत होती. तिच्या लावण्यावर नजर अशी ठरत नव्हती. उभा राहिलेला तो गर्दी ढकलत, बाजूला रेटत पुढे झाला आणि डोळे फाडून बघायला लागला. तो हाडाचा डोंबारी खरा, पण शेवंतीच्या खेळानं दिक्क झाला. त्यांनी तोंडात बोटं घालून जोरात शीळ फुकली आणि पुन्हा तो जोरात ओरडला, शाबास शाबास शाबास. आणि त्या आनंदाच्या बेहोशी त्यांनी स्वतःचा फेटावर फेकला. त्या सरशी अनेकांच्या उर्मीला वाचा फुटली. शिट्ट्या फुकल्या गेल्या, टाळा कडाडल्या. शाबास बये शाबासच्या चिनगाऱ्या फुटल्या. डोकीच्या टोप्या, फेटे वर गेले. हात वर झाले आणि फेट्या टोप्यांची एकच आतषबाजी अंतराळात उडाली. या प्रसंगी शेवंता जितकीच आनंदली तितकीच गोंधळली. प्रेक्षकांच्या गदारोळात ढोलग्याचा ठेका तिला नीट ऐकू येईना. पायातला ताल गवसेना. तशात हरण्याला कोणाचा तरी धक्का लागून ढोलग्याचा एक ठोका चुकला आणि शेवंतीच्या पायाचा ताल हरवला. तशी ती किंचाळली आणि क्षणात खाली कोसळली. जगण्याचं अवधान सगळं तिच्यावर. वाऱ्यावानी तो पुढे झाला आणि अलगद पदरात झेलल्यासारखी झेलली तिला. शिखरावरनं खाली उधळलेली नवसाची मुलं झेलतात अगदी तशी. हाताच्या पालखीत तिचं डोळं मिटलेलं, अंग कापत असलेलं. हरण्या धावला. माझ्या लेकी, माझी बये असं म्हणत त्याने मिठीत घेतलं. अगं आज तू मला नव्हतीस, मी तुला नव्हतो, पण ह्यानी तुला वाचिवलं. तिने डोळं उघडलं. हळूच मान वळवून बघितलं.
त्याची नजर लाजेनं खाली झाली. दोघांना पण उमगलं नाही काय बोलावं. शब्द दाटून आले आणि दोघं मूक झाली. त्या दिवशी मोठ्या इतमामानं हरण्यानं जगण्याला ठेवून घेतलं. त्याचा पाहुणचार केला. सकाळी त्याला निरोप देताना तो 2 हाकेच्या अंतरापर्यंत घालवत गेला. तिथून शेवटचा निरोप घेताना पाहिलं, शेवंती एकटी पाल धरून उभी होती. तो दृष्टीआड झाला तेव्हा तिला जाणवलं. तो गेला, पण जाता जाता उपकाराचं ओझं आपल्या पाठी ठेवून गेला. जगण्या मोठा डॅम्बिस आणि चारी चालीचा, ढंगबाज तर लंबरीचा. पुढं एका महिन्याभरातच तो हरण्याच्या पालावर आला. संघ 1 कोल्हाटीन, तरणी बांड, 25च्या भरातली. शेवंतीला आपला मोठेपणा दावावा म्हणून तो आला होता. हरण्यानं तिला ओळखलं. ही राण्या कोल्हाट्याची बाई. शेवंती तिच्याशी बोलली नाही, तिची आई बोलली नाही. ती कोल्हाटीने कोनाडा धरून गप्प बसली. रात्री जेवण झाल्यावर पालाबाहेर पान खात बसली. पानाला चुना लावत हरण्यानं बोलणं काढलं. जगण्या, हे र काय, त्या राण्या कोल्हाट्याची बाई र कशाला आणलीस? हातातलं पान तसंच धरत जगण्या म्हणाला, अगा आता निस्त्या डोंबाऱ्याच्या पोरीसनी कोण हिंगलतंय? संग नाच पाहिजेल, गाणं पाहिजेल, जगाच्या नजरा लय पुढं गेल्यात. अरे पर ही कोल्हाटीने आणि ती आमच्या डोंबाऱ्याच्या खेळात कशा पाय? आता डोंबाऱ्याच्या खेळातनी कोल्हाटनीच हव्यात. आमच्या बायकासनी कुठे येतोय नाच आहे? फार फार तर त्या नितार उड्या माराव्यात. जगण्याच्या बोलण्यानं हरण्या थक्क झाला. पुढे काही बोलावंसं त्याला वाटलंच नाही. डोंबाऱ्यांनी जर अशा कोल्हटणी ठेवल्या, त्यांचं नाच गाणं आमच्या खेळात शिरलं तर आमचं म्हणून उरलंच काय? जगण्यानं शेवंतीच्या पुढं पुढं केलं, पर तिने त्याच्याकडं बघितलं देखील नाही किंवा त्या कोल्हटणीकडे. सकाळी तो लवकर उठला आणि निघून गेला. उतारा आड होण्या अगोदर त्यांनी मागे वळून बघितलं, पालापुढे कोणीही नव्हतं. मग कोल्हाटणीला म्हणाला, चल पाय बिगी बिगी उचल, उन्हा अगोदर जायला पाहिजे. शेवंतीला आता मागणी घालायला हवी या विचारानं तो वेडावला आणि त्यांनी आईच्या कानावर ही गोष्ट घातली. ती नवऱ्याला म्हणाली, हरण्या डोंबाऱ्याची पोरगी आहे म्हणा लग्नाची, त्यानं ती बघितली आहे. जाऊन लुगडं चोळीत नेसून यावा, नाही तर तो त्या कोल्हाटणीचं येणं वाढवून ठेवन. एका सायंकाळी 5-6 डोंबारी हरण्याच्या पालापुढं उतरले. हरण्या बसला होता. शेवंती शेरडी पिळत होती. खुरड्यावर कोंबड्या डोळे मिटून बसल्या होत्या. त्या आणखी कोंडायच्या होत्या. ही संध्याकाळची कामं शेवंतीचीच. पाहुण्याचा रामराम घेत हरण्या उठला. पालात जाऊन घोंगडं आणलं, त्यांना बसायला टाकलं. शेवंतीनं पाण्याचं 2 तांबं भरून बाजूला ठेवलं. हातपाय धुतलं, मग चहा पीत विडी ओढत हवा पाण्याचं बोलत बसले. बाकी कसलंच बोलणं कोणीच काढलं नाही. सकाळी शेवंतीचं रूप तिच्या पायापासून केसापर्यंत निरखून झालं. एखादं बोट ठेवावं एवढं सुद्धा कुठे उणं पण त्यांना दिसलं नाही. एखादा केळीचा कोंब अंगच्या अंगानं तरतरून वर उमटावा तशी ती उमटली होती. ती सगळ्यांनाच पसंत पडली. आता पुढच्या गोष्टी. हरण्याच्या भावानं हळूच प्रश्न काढला, बोला पाहुण्यानो, काय येणं केलं तर? आणखीन कशाला? पोराला पोरगी पसंत आहे, तवा विचार केला चोळी लुगडं नेसून पोरीच्या वटीत एखादा नारळ घालावा. त्यांनी पिशवीतनं ते सगळं काढलं, हरण्याच्या पुढे ठेवलं. जुनं पाहुणं आहे आपण, थोडं उजळूया, नेसवा जावा पोरीला. तरीही हरण्या गप्प बसला. अरे बोलतो वा. तरी हरण्या गप्प. तेव्हा त्याच्या भावानं त्याला खोणीवलं. दोघं उठून पालामागं गेलं. हो नाहीचं बोलणं केलं. नंतर उठून परत आले. मग हरण्यानं आपल्या मनातलं फोडलं. त्याचं असं आहे बघा, तुरुतलं आमचा विचार नाही. आता नसन का पुढला करा, पर एकदा वय म्हणून एवढा नारळ वाट्यात घाला, जोडी चांगली जमती म्हणून म्हणतो. जोड कशाची? हरण्या थोड्या चढ्या आवाजात म्हणाला.
तुझ्या पोराला कोल्हाटणीच्या पोरी लागतेत, डोंबाऱ्याच्या नवं. तुम्ही आल्या वाट परत गेलेलं चांगलं. बैठक मोडली. साडी चोळी तशीच परत गेली. जगण्या पेटून उठला. त्याच्या अंगाची आग आग झाली. त्यानं जावळ्या मिशीला पीळ दिला. बघतो त्या शेवंतीचं लगीन कसं होतंय ते. असल्या रानडुकरासारख्या चंद्रा कोल्हाट्याला धूर दिला, तिथं ह्यो कुठल्या बेळातला उंदीर. रबार शिवेव माझं पाय येत, त्याला कुठं ठावय. कुठं बी जरी ढोलका बडिवलं तरी माझ्या कानावर येतंय ते. जगण्यात चांगल्या चालीचं पोरगं हवं, कधी घात करील नेम नाही. हरण्या हे ओळखून शेवंतीच्या लग्नाच्या नादाला लागला. भुजिंगाला 4 दिवस अगोदर माणूस धाडून सांगावा दिला, येती पुनीव झाली की आम्ही येणार. आपल्या पोराला बघाई येणार म्हणून भुजिंगानं अगदी जाम तयारी करून ठेवली. बाबल्यानं एका जुना आंब्याच्या खोडातनं एक मंजाट पण मारून आणलं. पाहुण्यांना मंजाटची मेजवानी. त्यांच्या तोंडची सांजी निघाली पाहिजे. आल्या रात्री कोंबडा, सकाळ उठून मंजाट, अगदी चमचमीत बेत. दोन्ही वागता गरगरीत पोटावरनं हात फिरवावा. हरण्या आपल्या संग शेवंती आणि 4 भाऊबंद घेऊन आला. भुजिंगा उठला, गळ्याला गळा लावून भेटला, गोळपाणी दिलं. शेवंता चूळ भरून पाला चिरली. घर धनिणीनं तिच्यावरनं तुकडा ओवाळून टाकला. तुकडे जा पण या रूपाव नको. नव्या आलेल्या पाहुणीपुढे पटापटा 3-4 पोरी केस उडवीत बसल्या, बघायला लागल्या. पाहुणी किती नटली या, सजली या. अंगावर कसं जिथल्या तिथं रंगरंगोटी केल्यासारखं. तिच्या काळ्याभोर केसांकडे बघायला लागल्या. शेवंता त्या पोरीच्या बघण्यानं आकसून बसली. बाबल्यानं 2 कोंबड्यांच्या मानावर सुरा फिरवला होता. त्यांची पंख ढेपणीआड उपसत होता. अद्याप घडीभर दिवस आहे म्हणून सावकाश चाललं होतं. शेवंतीला बघून त्याला तोंडात रानआवळा टाकल्यागत झालं होतं. एक अनामिक ओढ हुरहुरत होती. जमलं असतं काय नामी होईल मनाला वाटलं त्याच्या. कोंबड्याचं मांस त्यांनी थाळीत भरून आईपुढे ठेवलं तेव्हा ती शेवंतीला म्हणाली, शेवंता त्याच्या हातावर थोडं पाणी घाल ग. शेवंती उठली, पाणी घेऊन बाहेर गेली. तेव्हा बाबल्याचं सगळं लक्ष तिच्याकडे. तिला सांगावं लागलं, अव हातावर पाणी घ्या. बाबल्या शरमला, हात धुवून बाहेर गेला. यो आत्ता गेलेला पोरगा आहे का तुम्हाला पसंत? भुजिंगानं प्रश्न केला. अरे सोन्याला कुणी नाव ठेवते वे, पर रिवाजानं जाऊया. पोरगा बघितला, आता त्याचा खेळ मग वाटाघाटी. जन्माच्या गाठी बांधायचे. बरं की तसं होऊन जाऊन द्या. भुजिंगानं जकऱ्याला बोलवून सांगितलं, सांच्याला खेळ आहे म्हणून गावभर दौंडी देऊन ये जा. रात्री जेवण वेळेला गावाच्या माळावर गॅस बत्त्यांचा उजेड झगझगायला लागला. गावची पोरं ठोरं, बापाय माणसं वाट बघायला लुटली. बाबल्याचा खेळ आहे, डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ. भुजिंगानं ढोलकं वाजवावं आणि बाबल्यानं त्याच्या तालावर नाचावं. भुजिंगानं गळ्यात ढोलकं अडकवलं. बाबल्या आणि त्याच्या संख्या पोरांनी लांगा खेचल्या, त्यावर पैलवानी चड्ड्या ओढल्या. कसदार मांड्या. पिंढऱ्यांवरचं गोळं सळसळायला लागलं. गुडघ्याच्या वाट्यांवर घड्या पडायला लागल्या. तुळतुळीत अंग उजेडात तकाकू लागले. दंडावर ठोकलेलं छड्डू, बडवलेल्या मांड्या झाडाची डहाळी मोडल्यागत कडाडायला लागल्या. ढोलकं घुमायला लागलं. पिपाणी गुंजू लागली. दोन्हीच्या तालावर कसरत. उड्या, उलट्या सुलट्या, कोलांट्या, पोरांच्या कमानी, गोळाफेक. आरडून ओरडून पैलवान म्हणून, अंबीरराव बाजीराव म्हणून. एकेका खेळाचं कसब बाबल्या दाखवायला लागला. आलेले पाहुणे त्याच्या अंगची चलाखी निरखायला लागले. बाबल्याचं कसब पारखायला लागले. शेवंतीची नजर फार बारीक. ती चौफेर बघायची. खेळ बघायला माणसाला रेटून माणूस.
त्यात तिला जगण्या आलेला तोंडगला, तारेच्या खांबाजवळ बसलेला. ती चपापली, पण जवळ असलेला बाप तिला धीर वाटला. हात पाय हेच डोंबाऱ्याचं जगणं, ते धड तर पोट धड. अंगात हरहुन्नरी असली, चलाखी असली तरच मिळकत, नाहीतर फिरते दारोदार काखेत ढोलकं घेऊन नंदीवाल्यागत. डोंबाऱ्यांना खेळ म्हणजे जादू टोण्याचा किंवा नजरबंदीचा खेळ नव्हे, रक्ताचा खेळ, घामाचा खेळ. रक्त आटवावं, घाम गाळावा तेव्हा कुठं पसा कुडता मिळतो. शेवंती बघत होती, जे आपल्याला येत नाहीत, ठावं नाहीत असे कितीतरी खेळ बाबल्या 4 पोरं संघ घेऊन खेळत होता. गोळं फेकता फेकता त्याचा हार केला. डोळ्याच्या बुबुळानं लोखंडी सळी वाकवली. हाताच्या ताकदीनं पोलादाची तार अंगाभोवती कासऱ्यासारखी लपेटून घेतली. वडाराच्या सुटकीनं फुटणार नाहीत अशी दगडं मनगटानं फोडली. गाडी उचलली, झाडावर सर्र सर्र चढत गेला. त्याच्या शेंड्यावर दोर बांधून तिथून घसरत खाली आला. शेवंताच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिला विनवावं वाटलं, नको आता, पुरं कर, खेळलास तेवढं भरपूर झालं. खेळता खेळता बाबल्या अधूनमधून शेवंतीकडे बघायचा. तिचा चेहरा रातराणीच्या फुलावाणी उमलला होता. चेहऱ्यावर कौतुक ओसंडत होतं. पण बाबल्या आपल्याकडे बघतोय असं तिला दिसलं की स्वतःची नजर चुकवून घेत होती. पण तिला बाबल्याचा खेळ बघून डोळ्याचं पारणं फिटल्यावानी झालं. धन्यता वाटली. बाबल्यानं मारुती उड्डाण घेऊन वानरासारखी कच्चकन तार पकडली. 3-4 झोकं घेऊन ती ठीकठाक असल्याची खात्री केली. कधी सैल असते तर कधी वाजवीपेक्षा टाईट. ती 2 पुरुष उंचीची तार. त्यावर वक्र झाला आणि परत एक गिरकी घेऊन विजेसारखा खाली निवळला. हातात लांब काठी घेतली, तोल सांभाळणारी, आणि एका लईत दोरीवरनं पळत वर तारेवर गेला. हातातली काठी खांद्यावर आडवी घेतली आणि पायानं हळूहळू पुढे सरकला. मधोमध उभं राहून तार खाली वर गदगद हलवली. तो चेंडूसारखा उडायला लागला. नाही, चेंडूच झाला. त्यावर बैठका मारल्या, पुढे पळत गेला, मागं सरत आला. पुन्हा पायाखाली चाक घेतलं, चालिवलं, पुढं मागं मागं पुढं. ढोलक्याच्या एका हळू ठेक्यात, हळू लईत. सगळे प्रेक्षक शांत. त्याच्या पायाखालचं चाक, त्यावर उभा बाबल्या. त्याचं चाक फिरवत पुढं जाणं, मागं येणं. शेवंती टक लावून बघतेली. पुन्हा तारेवरची खरी कसरत, तारेचा झोपाळा करण्याची. पायांची गती वाढवत वाढवत झोक्याची गती वाढवायची. झोका अर्धवर्तुळाचा करायचा. त्याच्या पायात विलक्षण गती, पण कमरेचा भाग स्थिर. फक्त केंद्रबिंदूत पाय लख लख हलतेलं, पण नजरेत न स्थिरावणार. लोकांच्या नजरा खेळलेल्या. त्याची नजर, पाय तार झालेली आणि त्यात विलक्षण गती आलेली. आणि पुढच्या क्षणात काय घडलं कळलंच नाही. बाबल्याचं तारेवर नाही, पार उडालेला. कुणीकडं हे सुद्धा लक्षात आलं नाही. फक्त तार दोरा सकट तुटून खाली पडलेली. काय झालं, काय झालं, एकच हाहाकार उडाला. गर्दीत कोणाला तरी अकस्मात भोसकल्यावाने. बाबल्या लांब पडला होता. त्याला बेदम मार बसला होताच. पाठी डोक्याला लागलं होतं आणि गुडघ्यावर कुचल्यानं गुडघ्याची वाटी निखळली होती. गुडघा पार मोडला होता. रक्त भळभळत होतं. तो बेशुद्ध पडला होता. हे भेसूर दृश्य शेवंतीला पाहावेना. आपल्याला आता भोवळ येते असं तिला वाटलं. हरण्याचा आधार घेत तिने डोळे मिटले. हरण्या मनातल्या मनात पुटपुटला, बायला जे आपलं म्हणून कराय जावं ते असं पिचकून बसते. पोरीचंच नशीब धड नाही, तिथं दुसऱ्या कोणाला दोष देऊन काय उपयोग. बाबल्या शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून बघितलं तेव्हा जवळ पांढऱ्या घोट कपड्यातल्या 2 गोरटाल्या पोरी समोर. एका ओळीत खाटल्याला लागून खाटली.
त्यावर पांघरून लपेटून पडलेली अस्थिपंजर माणसं आणि नाकात न मावणारा औषधाचा घाणेरीच्या झोडपासारखा उग्र वास. तो उठाया गेला तोवर त्या पोरी खेकसल्या. ए बाबा, हालू नको, पड होता तसा. तो पूर्ववत पडला तेव्हा त्याला जाणवलं आपल्या अंगात बेहाय ठणका आहे आणि आपल्याला एक पायच नाहीये. तो भारी बेचैन झाला आणि छातीवर दोन्ही हात आवळायला लागला. त्याची ती असहाय्य केविलवाणी अवस्था बघून भुजिंगाच्या डोळ्यात आपसूक पाणी तरारलं. बरंच्या बरं पायावर निभावलं, नाही तर जीवानीशी मुकायचं. आणि मुकलं असतं तर एका अर्थी बरं झालं असतं, असाही अमंगळ विचार लगेच दुसऱ्या क्षणी मनात लोदी किड्यासारखा वळवळला. आता हा तर एका पायानं आधू झाला. माझ्या माघारी याची उस्तवार कोण करणार? कोण खा बाबा म्हणणार? कोण जेव बाबा म्हणणार? काळजाचं काळीज घालून सांभाळला, चिमणीसारखा घास भरवला. काय काय स्वप्न रचून जगत आलो आणि त्याचा शेवट झाला तो असा. आम्ही आमचा खेळ मांडतो, पण आमच्यासाठी विधीनं मांडलेला असतो वेगळाच. दादा गा. बाबल्याचा क्षीण आवाज. काय रल्या का? त्यानं त्याला दिसू नये म्हणून डोळे टिपले. पाणी. त्या रात्रीच हरण्या शेवंती जड पावल्यांनी माघारी फिरली. शेवंतीच्या तर डोळ्याचं पाणी तुटलं नाही. पोरगा मस्त लंबरी, पण काय करायचं? पोरगीचा गळा आपल्या हातानं कापल्यागत होईल. त्या परास जागण्या बारा. पोरीच्या पोटाला तरी 2 वक्ताला मिळल. झालेला अपमान राखेतल्या निखाऱ्यासारखा शाबूत ठेवून जागण्या होता. सांगावा मिळाला आला. आता माझी शिवाय जातेत कुठं, ही त्याची बळावलेली घमेंड. त्यानं शेवंतीकडे विजयी मुद्रेनं बघितलं. त्याला म्हणायचं होतं, बोल पोरी, कोण जिंकलं आणि कोण हारलं. त्याच्या त्या नजरेनं शेवंतीला मेल्यागत झालं. जीवनात हारजीत असते, पण स्वाभिमान जिवंत असला म्हणजे झालं. तिनं त्यातल्या त्यात स्वतःच्या मनाला बांध घातला, पण त्यावरूनही पाणी बाहेर व्हायला लागलं. लग्नाची बोलणी चालू होती. ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात साडी चोळी, लग्नाची ओटी दिली. जगण्याचं डोळं विजयानं चमकलं. खरं तर तिच्या देहाची आग आग झाली. ती क्षणभर स्तब्ध झाली आणि मग त्वेषानं फुतकारली, मला नाही न्यासायची. आणि साऱ्यांच्या मधोमध साडी चोळी ठेवून ती आत झटक्यात निघून गेली. जगण्याचं डोळं मोठालं झालं. त्यात आग आग पेटली. तो गरजला, हे तुला न्यासाय आणलंय, असं टाकाय नव्हं. अरे चल, असं लई येत्यात नेसवणार, आणि तुझ्यासारख्याची नेसू आहे? अरे तू. ती इरेलाच पेटली. बापू बापू विचार याला, त्या दिवशी त्या तारेची दोर कुणी तोडली? अरे मी जरी बोलले असते ना, तर तुझं मन्या एवढं तुकडं साऱ्या माळानी पडलं असतं. मी तस्सं घुटकून घेतलं. तू उपकार केला होतास नव माझ्यावर, माझा जीव वाचवून. हरण्यानं पाहिलं, जगण्याचा चेहरा पार पडला होता, काळवंडला होता, अपराध्यागत झाला होता. शेवंती पालात जाऊन मुसमुसू लागली. हरण्यानं तिच्या पाठीवर हात ठेवला आणि हळुवार थोपटत तो म्हणाला, अगं अशी रडती का पोरी? ह्यो राहिला दुसरा, मी का नाबर नाही? अगं आबाळाला हात घालीन, ग बघू, पुस डोळं पुस. बापाच्या ह्या बोलण्यानं तिला जास्तच हुंबाडून आलं. हरण्या अवघडून बसला. पुढचे काही दिवस असेच मोकळे मघा नक्षत्राच्या आभाळासारखे गेले. सगळ्यांची मनं भरलेली, पण कोण कोणासंग धडाधडा बोलत नसलेलं. एवढ्याचं तेवढं कामापुरतं. बाकी पाल अबोल झालेलं. एक दिवस तिची आई जळणाला गेली होती. हरण्या खाली मान घालून भाकरी खात होता. शेवंती जवळ बसून वाढत होती. बापू
बोलावं का न बोलावं या विचारात ती भुई नकलत म्हणाली, काय गली की बापू, माझं एक ऐकतोस? अगं एक का म्हणते, 10 ऐकतो, ऐकीव तरी. ती परत आबोल झाली, मान तशी खाली भुईला लागलेली. अगं बोल ना, बोल, काय मनात असन ते बोल. मग ती अडखळत बोलली, बाबल्याला बघावंसं वाटतंय, बरा झालाय का तसा आहे ते. तो काही बोललाच नाही. हिनं मन घट्ट करून परत विचारलं, नको म्हणतोस? अगं आता बघून काय उपयोग? नाही पर तुझी मर्जी. दिवस पार बुडाला होता. भुजिंगाचं पाल दिसलं, तो दारात बसला होता. आपल्याकडे येणारी 2 माणसं त्याला संधी-प्रकाशात दिसली, पण ओळखू आली नाहीत. जवळ आल्यावर त्यांनी ओळखली आणि विस्मयानं विचारलं, अरे इकडं कोण इकडं? वाट चुकल्यासारखं. भुजी, पाहुणे रावळ्याकडे येऊ नाही वाटतं. ते का येवावं जावावं, त्याखेरीज वळखी पाळखी कशा राहतीन? बाबल्या कसा आहे? शेवंतीनं खाली मान करून विचारलं. अगं बघ जा की आत आहे. तिचा आवाज ऐकून त्याचं अंग रोमांचलं आणि क्षणात थंड झालं. त्यांनी तोंडावर पांघरूण घेतलं. ते पांघरूण हळूच ओढत ती पुटपुटली, 10 क्वासावर न माणसं बघाय आल्यात आणि तू तोंड झाकून घेतले वे. तो उठाय गेला तेव्हा त्याचा एकच पाय तिला दिसला. तिचं अंग शहारून आलं. तिला वाटलं आपलाच एक पाय तोडून टाकलाय. बाजूच्या कुबडीसाठी त्यांनी उजवा हात पुढे केला तेव्हा तिने पुढे होऊन त्याच्या काखेत हात घातला. स्वतःला हुंदका दाटून आलाय हे त्याला जाणूच दिलं नाही. तिच्या खांद्यावर हात टाकून उभं राहताना त्याला वाटलं हिला विचारावं, हा दिलेला हात असा कायमचा आहे नवं? पण लगेच मनात विचार आला, आपण पडलो पांगळं आणि पांगळ्याचं हे वज कोण कशाला उरवगीन. पुढचा विचार त्याच्याच्यानं करवलाच नाही. त्याचा चेहरा म्लान झाला, ऊर भरून आलं, डोळं टपटपलं. भर दुपारी वळवाच्या पावसाची टिपं टप टप पडावीत आणि तापल्या फफुट्याला चरका बसावा असं झालं. येती पुणीव झाल्यावर तांदळाचा बेत करा म्हणतोय, पोरगी नारळ घेऊन आलोय, एवढं वाट्यात घ्या. हरण्या म्हणाला. भुजिंगा खोळ्यासारखा त्याच्याकडे बघायला लागला. आपण काय ऐकतोय यावर त्याचा विश्वास बसेना. तो विचारता झाला, खरं म्हणताय होय? आता खोटं कशा पाय म्हणू, ते बघा की. बाबल्या तिच्या खांद्याच्या आधारानं उभा होता. शेवंती आपल्या पदरानं त्याची टिपत टिपत होती आणि आपली गाळत होती. श्रोते मित्र हो, चारुता सागर यांची आपल्या चॅनलवर वाचलेली ही पहिलीच कथा होती, ढोलगं. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया चारुता सागर यांच्या अजून एका कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.